नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय मोदीमाल संघानं. पहिलं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती. मंगेशला पण पाहणार आहोत. पहिल्या षटकाला सुरुवात होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. घरबसल्या प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतात. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटकावरती प्राचार्य करण्यात आले. गोलंदाज मंगेशला पण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महादेव त्याच्या सोबतीला अरुणला पण पाहतोय. अरुण ऑन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. पंचांचं ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. लेट्स प्ले. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकला जाईल. फुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटनं मिड विकेटला टार्गेट केलं जात आहे. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे सौकारानं. पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहतोय. मिड विकेटच्या वरतून जबरदस्त फटका होता. नो मॅच स्टँडमध्ये चेंडू लाट झाला. बराचसा दुर्वांचा अंतर कापत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचायच्या अगोदर चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांकडे अपिलेस. चेंडू बॅटला ब्रश होतोय आणि पहिला करारा झटका फलंदाजी करणाऱ्या फणसवाडी टीमला लागला जातोय. अरुण या फलंदाजाच्या खेळीचा अंत. बिग फिश इन द नेट. मोठा मासा गळाला लागला जातोय. ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या चौकार षटकाराच्या, मात्र तो फलंदाज बिली बाद होत असताना जसंच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून एक चौकार टोकला होता मिड विकेटच्या वरतून. त्याच नंतर त्याचं प्रत्युत्तर देत असताना महत्वाची विकेट देखील मिळवली गेली. पहिला ब्रेक थ्रो इथून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. अरुण या फलंदाजाला बाद केले. ज्यानं 2 चेंडू पेस केले. 4 धाब्यांचं योगदान. त्याच्या नावावरती 4 धाबा राहिले आणि तिथून मात्र गोलंदाजांना जबरदस्त प्रात्यक्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातं. इथून विकेट मिळवली जाते. पहिल्या विकेटचं पतन. दिनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1 डाऊन साठी मैदानावरती निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश हा फलंदाज देत असताना मात्र या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः नाणेफेकी आलाय फलंदाजी त्यांच्या वाटेस झाली. आयोजकांच्या माध्यमातून फार चांगलं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं. आयोजन तितकंच दर्जेदार आपण पाहतोय. मात्र पहिलं वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय आणि आयोजकांच्या स्वप्नातील ही स्पर्धा साकारत असताना पाहतोय. चांगली सुरुवात आयोजकांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. यावेळेचा चेंडू फुलरलेनचा होता. फटका पसला जातोय. लॉंग ऑनला टार्गेट केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. जेल पिकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज दिनेश आल्या पावली माघारी. लाजबाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकावर ते पॉवरफुल गोलंदाजी. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून आपण पाहतो. बॅक टू बॅक 2 विकेट. फक्त एक चौकार काढलाय आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तिथून 2 चेंडूवरती 2 विकेट. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज नरेशला पण पाहतोय. नरेशला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सलामीचा फलंदाज पण पाहिला ज्याच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी होत होती. तो फलंदाज देखील बाद झालाय. बॅटची टॉपीज लागली जाते. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. आजच्या रात्रीमधील पहिली विकेट हॅट्रिक संपन्न केली जाते गोलंदाज मंगेशच्या नावावरती. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. बॅक टू बॅक तिसरा धक्का लागला जातोय फलंदाजी करणाऱ्या फणसवाडी टीमला.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, बलिरामला पंपावतोय. 3 झटके लागले जात आहेत प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या कारगर फणसवडे टीमला. मात्र ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या तो फलंदाज आपण पाहिला तो देखील बाद झाला. पहिल्या अरुण या फलंदाजाला पण पाहिला होता, सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, त्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला होता, तो फलंदाज देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बलिराम. मात्र या बलिरामला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. महादेवला या फलंदाजाला मात्र एखाद्या फलंदाजाला साथ द्यावी लागेल. फटका भरपूर चांगला, मात्र शतरक्षक आपण पाहतोय मिडॉनला खराब शतरक्षण केले जात आहे. जेल होती, मात्र जेल सुटल्यानंतर लगेचच 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावा वेगाने काढल्या जात आहेत. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धावपलकेवरती संघ जाऊन पोहोचला तो 6 या आकड्यावरती. प्रथमतः फलंदाजी करणारा खारघर फणसवडे संघ आपण पाहतोय. या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. मात्र इथून आता संघ पूर्णपणे अडचणीत सापडला गेलाय. 3 महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्या आणि त्यामध्ये सलामीला आलेला महादेवला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके टोकण्याची. इथून बलिरामला त्याला चांगली साथ द्यावी लागेल. मात्र इथून चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंना करावी लागेल. संघ पूर्णपणे पहिल्या फेरीमध्ये अडकला जातोय, जाल्यामध्ये अडकला गेलाय आणि इथून मात्र त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल. मंगेश गोलंदाज तयार आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज समोर उडवला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये आपण पाहायला गेलो तर मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. एकच धाव एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिला संपला जातोय. एका षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा खारघर फणसवडे जाऊन पोहोचलाय. 7 त्या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. इथून मात्र पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिकचं पदन पाहायला मिळालं. मंगेशच्या गोलंदाजीवरती एक वेगवान गोलंदाज मोदीमाल संघाकडनं अवघ्या पहिल्या बॉलवरती चौकारीत 7 धावा खर्च केल्या. 3 विकेट त्यांना महत्त्वाच्या मिळवल्या आणि त्यानंतर मात्र दुसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. राजच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला गेला. पहिला बॉल खोला टाकला, त्यावरती आक्रमकता पाहायला मिळते. 100 कव्हरला बॉल चाललाय, फेड केलं जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचला 8 आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते मोदीमाल टीम्सकडनं. आजच्या दिवसातील आपण पाहिले ना तरी पहिल्या फळीतील 3री मॅच आहे आणि चांगला क्रिकेट पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकावरती राजला पण पाहतोय. राजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलरचा चेंडू आपण पाहतोय. मात्र खराब शतरक्षकाच्या स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून हा जेल टिपायचा होता मित्रमंडळीनं. मात्र खूप लांबवरचा प्रवास करून अगदी चेंडूवरती पोहोचवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र बराचसा अंतर कापत अगदी चेंडूवरती पोहोचला होता. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती मंगेशनं. त्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी मित्रमंडळ मंगेशनं धाबा खर्च केला होता फक्त 7 आणि त्यामध्ये 3 विकेट देखील मिळवल्या होत्या.
महादेवला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक इनवरती त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची तो फलंदाज आपण पाहतोय मिड विकेटला टार्गेट केला जातं ऑन कार्पेट क्षेत्ररक्षक इथं त्या चांगलं क्षेत्ररक्षण फेकी तितकीच उत्तम पाहायला मिळाली तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळवली जाते सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल धावपलकेवरती जाऊन पोहोचला तो 9 आकड्यावरती प्रथमतः फलंदाजी करणार आपण पाहतोय खारघर पणसवाडी संघ मात्र या संघाला चांगला खेळ करावा लागेल मोदीमाल संघाची गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते ज्या रीतीनं पहिलं षटक मंगेशने हाताळलं होतं ना अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज राजच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते अप्परकटचा फटका पसला जातोय क्षेत्ररक्षक तैनात द्या चुका होणार नाही अजून एक विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय फलंदाज बलिराम मात्र बॅक टू द डगआउट थँक्यू सो मच डीजे अजून एका विकेटचं पतन धक्का क्रमांक 4 लागला जातोय 9 या आकड्यावरती प्रथमतः फलंदाजी करणारा खारघर पणसवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय डावकुऱ्याचा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मनोजला आपण पाहतोय मनोजला इथून संघाला सावरावं लागेल महादेवला एखाद्या फलंदाजाला चांगली साथ द्यावी लागेल एखादी चांगली पार्टनरशिप मैदानावरती करावी लागेल दाबा मात्र इथून याव्या लागतील आणि पूर्णपणे संघ अडचणीत सापडला गेला 4 फलंदाज बाद झाल्या त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो फक्त 9 धाव फलकेवरती आपण पाहतोय मात्र एखाद्या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण करावा लागेल 2 षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ संपलाय 4 चेंडूंचा खेळ संपलाय मात्र याही षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 चेंडूमध्ये कितपर्यंत मात्र इथून फलंदाजी केली जाईल तेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय मिडऑनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल महादेवला आपण पाहतोय इथून स्ट्राईक येणवरती महादेवच्या बॅटमध्ये मोठाले फटके पाहायला मिळाले नाहीये मात्र या फलंदाजामध्ये क्षमता आहे चौकार षटकार टोकण्याची अनेक मैदाने या फलंदाजानं गाजवल्यात मात्र आज या मैदानावरती कोणत्या रीतीने खेळ केला जाईल याच्यावरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळतील कारण बऱ्याचशा मोठ्या संख्येनं चाहता वर्ग या फलंदाजाचा आपण पाहतोय आज या मैदानाला जोडला गेलाय मात्र चांगली फलंदाजी त्याला करावी लागणार आहे गोलंदाज राज तयार आहे गोलंदाजी मार्कवरती फटका बसलाय लॉंगॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न बराचसा दूरवरचा अंतर कापत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता मात्र झेल सुटली जात्या आणि इथून मात्र फलंदाज महादेवला जीवनदान देखील मिळालं जातं 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या या 2 धावेने संघ पुढे सरकलाय 12 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 संपलं जात आहे दोन षटकांचा वादली खेळ संपला जातोय 2 षटकामध्ये पण जर का पाहायला गेलं प्रथमतः फलंदाजी करणारा खारघर पणसवाडी संघ जाऊन पोहोचलाय फक्त 12 या आकड्यावरती 3 विकेटचं पतन देखील झालं गेलं मात्र चांगली गोलंदाजी मोदीमाल संघाच्या माध्यमातून मित्रमंडळींना राहिली गेल्या आणि चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाजीचा भरणा असणारा संघ आपण पाहतोय एक नौका संघ मात्र चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या नवीन गोलंदाज नंबर 3 वरती आकाशला आपण पाहतोय मात्र आकाश इथून चांगली गोलंदाजी करणार का ज्या रीतीनं पहिलं षटक मंगेशने फेकलं होतं दुसरं षटक राजनं फेकलं होतं मात्र त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिली होती यावेळेचा चेंडू फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटची टॉपिक एस्टनच्या मागे मात्र फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं फक्त सिंगल
सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावपलकीवरती 13 या आकड्यावरती 4 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात याही गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त सिंगल त्याचनंतर स्ट्राईकवरती महादेवला पण पाहतोय जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता मात्र अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. चांगली फलंदाजी त्याला करावी लागेल. एकाच मोठा फटका या षटकामध्ये लगावणं महत्त्वाचं असणाऱ्या मागील मॅचमध्ये वाकडी संघाने भरपूर चांगला खेळ केला. वारदोली संघाच्या विरोधात केलं असताना मात्र वारदोली संघाला पराभूत केलं आणि चांगला खेळ मात्र त्या मॅचमध्ये आपण पाहिला होता. भरत या खेळाडूचा राहिला होता. प्रथमेश या खेळाडूने चांगला खेळ केला होता आणि बॅक टू बॅक 2 षटकार खरं तर भरतच्या प्रथमेशच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता मात्र उल्लेख केला आणि त्याच नंतर बॉलला पाठवलंय मिडॉनच्या वरतून आउट ऑफ द पार. महादेवच्या बॅटमधला ठोकला जातो बिग हिट 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे. या 6 धाबीने संघ पुढे सरसावेल. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय महादेवच्या बॅटमधनं. आता मोठाले फटक्यांची सुरुवात झाली. एक षटकार आपण पाहतोय मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. गोलंदाज आकाशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. यावेळेचा चेंडू गुड लेंथवरती फेकला होता. थोडीशी उसळी कमी राहिली अगदी विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. जसंच तसं प्रतिउत्तर एक षटकार ठोकला होता आणि तिथून मात्र सूर्य गोलंदाजी आपण पाहतोय. डॉट चेंडू फेकला गेलोय. ऑन स्ट्राईक येण्यावरती महादेवला आपण पाहतोय. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. त्यानं 5 चेंडू पेस केला. 9 धावेंचं योगदान आपल्या टीमसाठी दिलाय. मनोजला आपण पाहतोय ज्यानं 2 चेंडू पेस केल्या. 2 धावेंचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिला गेलाय. फुलरनेचा बॉल अगदी बॅटच्या मधोमध स्विच ऑन द साऊंड बॉल चाललाय अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरतून 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धावेंसाठी ठोकला जातो रुबाबदार चौकार. थँक्यू सो मच. क्या बात आहे. हे त्या सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्यावेळी संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. 4 फलंदाज बाद झाल्या. सलामीचा फलंदाज महादेवला आपण पाहतोय मात्र ज्याच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार ठोकण्याची मात्र त्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि तिथून मात्र चांगली फलंदाजी. वन्स अगेन आडव्या बॅटना मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी ठोकला जातोय हा शानदार रुबाबदार षटकार. जबरदस्त फटका होता. अगदी आपण पाहायला गेलो तर ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता आता त्या फलंदाजाच्या बॅटमधनं मात्र मोठाले फटके पाहायला मिळतात. तब्बल जर का आपण पाहायला गेला 7 चेंडूमध्ये 19 या धावेवरती खेळतोय मात्र चांगली फलंदाजी या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याच्या सभ्यत त्याला साथ देतोय फलंदाज मनोजला आपण पाहतोय. मनोजने देखील 2 धाबा कुठल्यात मात्र या षटकावरती आक्रमण आपण पाहतोय. या बेलचा पुन्हा एकदा आडव्या बॅटनं कव्हरच्या वरतून फटका सजवलाय. भरपूर चांगला बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. या षटकातील दुसरा मॅटेड चौकार. थँक्यू सो मच डीजे. 33 धाबा
धावफलकीवरती या षटकावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. आकाशवरती प्रत्याला फलंदाज आपण पाहतोय महादेवच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार अत्यंत आतषबाजी पाहायला मिळाली. चला मोदीमाल संघ आपण स्पीडअप घ्यायचे पहा, कोऑपरेट करायचे, लगेच शतरक्षण सजून घ्यायचे पहा. मोदीमाल संघाच्या संगणकाला विनंती असेल इथून की आपण लगेच शतरक्षण सजून घ्यायचं. 3 षटकांचा वादळी खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये 33 ते आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जरी आपण पाहायला गेलो 4 फलंदाज बाद झाल्या आणि त्यामध्ये महत्वाची विकेट अर्थातच महादेवचा झेल सोडला आणि तिथून महादेवच्या बॅटमधनं आता धावायला सुरुवात होत असताना पाहतोय. तब्बल 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने केलं असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी. 8 चेंडू 23 धाबा कुठल्यात. या षटकामध्ये आकाशनं धाबा खर्च केल्या तब्बल 21 धाबा. पहिल्या षटकामध्ये मंगेशनं फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या, 3 विकेट मिळवल्या होत्या. दुसरं षटक राजनं फेकलं, त्यानं 5 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवली होत्या. आकाश या गोलंदाजावरती आक्रमण केला, तब्बल 21 धावा कुठल्या. मात्र चांगली फलंदाजी मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. जिथे संघ अडचणीत होता आणि तिथे मात्र अडचणीतून दूर करण्याचं काम फलंदाज महादेवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज स्लॉगवरचं षटक, शेवटचं षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज कृष्णाला पण पाहतोय. शेवटचं षटक आहे, मात्र शेवटचं षटक कोणत्या रीतीने हाताळलं जाईल आता याच्यावरती मोदीमाल संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा जरूर असणाऱ्या. ज्या रीतीने तिसरं षटक फेकलं होतं ना, त्या षटकावरती अक्षरशः आक्रमण केलं होतं. महादेव ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये, मात्र इथून देखील चांगले जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागणाऱ्या. गोलंदाज तयार आहे कृष्णा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इष्टांच्या मागे चुका पाहायला मिळतात विकेट किपरच्या माध्यमातून. 1 धाव मात्र बायच्या स्वरूपात वेगाने कन्वर्ट केली जाते. एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला. 34 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाल्या. शेवटचं षटक, शेवटच्या षटकावरती नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात. मात्र या षटकावरती कोणत्या रीतीने गोलंदाजी केली जाईल, कृष्णावरती संपूर्ण आशा निर्माण असणाऱ्या. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले जातील की जास्तीत जास्त धाबा याही षटकामध्ये कुठल्या जाईल. मात्र हेही प्रेक्षक वर्गांचा मात्र मन जिंकण्याचं काम केलं जाते महादेवच्या बॅटमधनं. चांगली फलंदाजी, 8 चेंडू 23 धाबा मात्र कुठल्या गेल्यात महादेवच्या बॅटमधनं. उजव्या हाताचा गोलंदाज, फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटने. समोर आपण पाहतोय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट, दुसरीची माग, फेकी खराब, धावचीतची नामी संधी, पंचांचं फिंगर इन अप, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला जाईल, धक्का क्रमांक 5वा. फलंदाज मनोज बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. 35 धाबा, धावफलकीवरती 5 विकेट. शेवटचं षटक प्रगती पथावरती कृष्णाला पण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ संपलाय, मात्र 2 धाबा खर्च करत 1 विकेट देखील मिळवली गेल्या. चांगली गोलंदाजी राहिली कृष्णाच्या माध्यमातून. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र 4 चेंडू कुठल्या रीतीने हाताळले जातील तेही पाहणं तेवढाच महत्त्वाचं. सोमनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर उडवलाय, अगदी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी टोकला जातोय महादेवच्या बॅटमधनं. अजून एक तडाखेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना खारघर फणसवाडी संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला लॉंग ऑनला टार्गेट केला जातं. ऑन द कार्पेट शतरक्षक तैनात द्या. खराब शतरक्षक दुसऱ्या आयटमला चेंडू अडवला जातोय. फेकी भरपूर चांगली पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी एकदा होती त्या ठिकाणी दुसऱ्या धावेला कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून राहिले गेल्या आणि 2 धावेने संघ पुढे सरसावेल. संघ जाऊन पोहोचला 41. 41 या आकड्यावरती लॉस ऑफ 5 विकेट. टीम खारघर फणसवाडी संघ पण बाद. जरी 5 फलंदाज बाद झाल्या तरी देखील महादेवच्या बॅटमधनं धावा मात्र भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी महादेवच्या माध्यमातून राहिले गेल्या. संघ पोहोचला 41 या आकड्यावरती. असं वाटत होतं 2 षटकामध्ये 30+ जाणार का हा फणसवाडी संघ, मात्र ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्याच नंतर त्याच्या बॅटमधनं मोठाले फटक्यांची सुरुवात. अजून एक मिड विकेटला क्लिअर करत बॉल जाईल सीमा पार. 6 धाव्यांसाठी महादेवच्या बॅटमधनं मॅक्झिमम मिड 6 धाव्यांसाठी.
थँक्यू सो मच डिजा. 6 धावेने संघ पुढे सरसावेल. 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट सेट बॉल इथून फेकला जाईल कृष्णाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती महादेवला आपण पाहतोय फटका पसला जातोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा नामच इथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये धावचीतच्या स्वरूपात. मात्र इथून फलंदाजाला बाबा लागेल बाद. चं टार्गेट असणार आहे बा. माप्यासवी 49 धावा झाले धावफलकेवरती. 50चं टार्गेट असणार आहे. 24 चेंडू 50 धावा बनवाव्या लागतील मोदीमाल टीमला. चला फणसवाडी संघ पण क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे पा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं घर बसल्या प्रेक्षक वर्गांची मन जिंकले जात आहेत. स्क्रीनवरती दत्ता भस्माला आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे सर्व आयोजकांना देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. जर आपण पाहायला गेला दत्ता भस्मा एक चांगला खेळाडू ज्यानं बरेचसे विक्रम गाजवलेत. टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील सर्वाधिक मोठं नाव त्याचं आपण पाहतोय ते आमचे दत्ताजी भस्मा. दोधानी गावाचा सुपुत्र. त्याच्या माध्यमातून चांगला खेळ नेहमीच आपण पाहतोय. त्यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. येत्या काही दिवसानंतर त्यांचं देखील नाईट रजनी स्पर्धा आपल्याला डिंगडॉंगच्या मैदानावरती पाहायला मिळणाऱ्या सरपंच उपसरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये 2 स्कूट्या खरं तर मालिकावीरासाठी आपल्याला पाहायला मिळतील. त्या स्पर्धेचे आयोजक आणि सर्व दत्ताबाई भस्मा यांना मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. फणसवाडी संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे पहा. मोदीमाल संघाची सलामीची जोडी मैदानावरती लगेच दाखल करायचे. 24 चेंडू 50चं टार्गेट असणार आहे. उत्तर अर्थाला सुरुवात होईल. 50 धाब्यांचा टार्गेट. 50 धाबा बनवायचे 24 चेंडू मध्ये. सामन्याला सुरुवात होईल पहा. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्यांना अगदी
3 रात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आज तिसरी रात्र मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये दाखल झालेला वाशिवले अनंत 11 वाशिवले हा संघ आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं होतं श्री मलंगड हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ आपलं नशीब आजमावेल हेही पाहणं मात्र तेवढंच महत्त्वाचं असेल. दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खारघर फोनसवडे त्यांच्या विरोधात फाईट करतोय मोदीमाल. या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध रंगला जातोय. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ मात्र राहिला होता. तो फलंदाज आपण पाहिला होता. त्याच्या बॅटमधनं महादेव या फलंदाजानं जबरदस्त फटकेबाजी केली आणि तब्बल 49 धाबा बनवल्या. 24 चेंडू आणि विजयाकरिता आता उत्तरार्धामध्ये बनवायच्या त्या 50 धाबा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकाशला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीला राजला आपण पाहतोय. पहिलं षटक फेकण्यासाठी सोमनाथला प्रचारित करण्यात आलाय. पंचांचं ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात होत असताना पहिला चेंडू जबरदस्त फेकला जातो. टप्पा पडला, त्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. फिंगर रोल देखील या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. टप्पा पडला, थोडंसं उसळी गेलाय आणि तिथून मात्र चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जरूर विसावला जातोय. चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक या षटकामध्ये फेकलं जाईल का? मोदीमाल संघाला इथून प्रहार करायचे आहेत. मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. मोठाले फटके जास्तीत जास्त मारावे लागतील. 50 धाबा उत्तरार्धामध्ये बनवायच्या. ताडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, जागा बनवली होती. फटक्यासाठी फटका पसला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त 2 तट्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. लॉंग ऑनमध्ये आणि लॉंग ऑफमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना पाहायला मिळते. मात्र या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते मोठाले फटके खेळण्याची. मात्र इथून ते मोठाले फटके खेळले जातील का? 2 चेंडू निर्धाव फेकलेत. ऑन स्ट्राईक येण्यावरती राजा या फलंदाजाला पण पाहतोय. 1 सेकंड, 1 मोर डॉट बॉल. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राजला पूर्णपणे शांत केलं जातं. त्याच्या सोबतीला आकाशला पण पाहतोय. सध्या नॉन स्ट्राईक येण्यावरती थांबलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव केलाय. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगले फटक्यांची गरज आहे. मोठाले फटक्यांची आता गरज आहे मोदीमाल टीमला. मात्र इथून चांगली फटकेबाजी केली जाईल का? त्याच्यावरती देखील मोदीमाल संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा या जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जाते. वारंवार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 4था चेंडू निर्धाव फेकला जातोय. आजच्या रात्रीमधील मिडल ओव्हर फेकण्याचं विक्रम केलं जाईल का सोमनाथच्या नावावरती? हा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या. मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. 4 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत सोमनाथच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये कितीपर्यंत धाबेवरती रोखला जाईल? 20 चेंडू विजयाकरिता अजूनही 50 धाब्यांची गरज आहे. चांगली गोलंदाजी राहिली गेल्या सोमनाथच्या माध्यमातून. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध. मात्र शतरक्षक होते. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. संघर्षाचा अशंकनात करणारा मायटेड षटकार. सहा धावेनं संघाचा श्री गणेश केला जातो. राजला आपण पाहतोय सलग 4 चेंडू डॉट केला होता आणि त्याच नंतर हा मायटेट आपण पाहतोय. षटकार अगदी मिड विकेटच्या वरतून ठोकला गेला. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये हा ट्रॅकर समोर उडवलाय. फटका पसला जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला तैनात द्या. झेल टिपला जातोय आणि पहिला मोठा धक्का लागला जातोय मोदीमाल टीमला. फलंदाज होईल बाद. राज बॅक टू द डगआउट.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त न फक्त 6 धाबा. एका फलंदाज देखील बाद झाला ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुरेश आणि त्याच्या सोबतीला आकाशला पण पाहतोय जो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. ऑन स्ट्राईक इनवरती आकाशला पण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा खर्च केल्या फक्त न फक्त सोमनाथनं मात्र जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. सुरुवात मात्र चांगली करून दिली गोलंदाजाच्या माध्यमातून. मोदीमाल संघ पूर्णपणे बॅकफुटवरती फेकला जातोय. एखाद्या मोठ्या चांगल्या फलंदाजाची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी दाखवावी लागणार आहे आणि टार्गेट भरपूर मोठं सेट केलं होतं आणि त्यामध्ये फक्त 6 धाबा आपण पाहतोय. अजूनही जर आपण विचार करायला गेला तर इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलो तर एखाद मोठा फटका या षटकामध्ये आज चांगली फलंदाजी करणं मी तर म्हणेन तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती मनोजला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रचलित करण्यात आलाय. डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज रिव्हर्सचा अटम फटका भरपूर चांगला गलीमधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे फलंदाज आकाशच्या बॅटमधून चौकार येतोय. या चौकारच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. षटकातील असूनही काही चेंडूचा खेळ बाकी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र इथून लिबर फुलटॉसचा चेंडू होता टप्पा पडला थोडेसे अतिरिक्त उचळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर टप्पा पडला आणि थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्यात. अजूनही 40 धाब्यांची गरज आहे. 50 धाबा बनवायच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या मोदीमाल टीमला मात्र मोदीमाल टीमला मित्र चांगली फलंदाजी करावी लागेल. आकाशच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. नॉन स्ट्राईक इनवरती फलंदाज सुरेशला पण पाहतोय मात्र या 2 फलंदाजावरती संपूर्ण आशा निर्भयात असणाऱ्या मोठाल्या फटक्यांची नितांत गरज आहे. मात्र या षटकामध्ये मोठाले फटके येतील का? ज्या रीतीनं पहिलं षटक सोमनाथनं फेकलं होतं ज्यानं फक्त 6 धाबा खर्च करत मात्र 1 विकेट मिळवली होती. आडव्या बॅटच्या मधोमध मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय शतरक्षकाच्या हातामध्ये. वार्ड फील्ड ऑफ द डे कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त कॅच पकडली जाते आणि इथून धक्का क्रमांक 2 लागला जाईल मोदीमाल टीमला. फलंदाज होईल बाद. आकाश बॅक टू द डगआउट. इथून दुसरा धक्का लागला जातोय मोदीमाल टीमला. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या मात्र आकाश देखील बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेशला पण पाहतोय. दोन्ही सुरेश मैदानाच्या आतमध्ये दोघांना चांगला खेळ करावा लागेल. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला गेलाय. 10 या आकड्यावरती 2 सफलता पण पाहतोय. गोलंदाजा मनोजच्या नाबावरती लागली जात्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा 1 विकेट देखील मिळवला जातोय. यावेळीचा चेंडू आपण जर का पाहायला गेलो तर पंच आमच्याकडे वळल्या जात आहेत. वाईट चेंडू फेकला जातोय. उजव्या एशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावेल. संघ धावफलकेवरती जाऊन पोहोचताय 11 या आकड्यावरती. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी देखील राहिली जाते. ज्या रीतीनं सोमनाथनं षटक हाताळलं होतं त्याच रीतीची गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना महादेवनं जबरदस्त फलंदाजी केली होती मात्र या षटकामध्ये काय घडत जाते. बॅटशी टॉपिस 1 मोर विकेट डाऊन. विकेट किपर चुका करणार नाहीये. या षटकामधील दुसरा झटका फलंदाजी करणाऱ्या मोदीमाल टीमला लागला जातोय. सुरेश वाघ बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेशला पण पाहतोय. दाखल होत असताना धक्का क्रमांक 3 लागला जातोय. मोदीमाल टीमला 50 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता, मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली जाते. एक चौकार आलाय आणि तिथून पूर्णपणे रोख लावली जाते धाबेवरती. जमनात विचार करा या षटकामध्ये पण मनोजचा विचार करायला गेला. त्याने 4 चेंडू फेकलेत, अवघ्या 5 धाबा खर्च करत 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. धावपलकीवरती संघ पोहोचलाय. उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करणारा मोदीमाल संघ फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती. 24 चेंडूमध्ये 50 धाब्यांची गरज होती. मात्र याही षटकामध्ये कमबॅकिंग षटक पाहायला मिळतो. चला खारघर पणसवाडी संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा, कॉपरेट करायचे मित्रांनो, उशीर लावायचा नाहीये. मनोज या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांच्या डावीकडनं डावखुऱ्या हाताचा गोलंदाज वेगवान तेज तर्रार चेंडू रिलीज केला जातोय. अगदी जर आपण पाहायला गेलो तर डायरेक्ट किटची नामी संधी. इथून पाहायला गेलो तर फलंदाज देखील चेंडू जर ज्येष्ठांवरती आदळला असता तरी इथून फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. मात्र एकदा वेगाने कन्वर्ट केले, एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावपलकीवरती जाऊन पोहोचला. 12 या आकड्यावरती षटकातील शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल याच्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या जातील. मात्र चांगला खेळ मात्र मित्र म्हणेन खारघर पणसवाडी टीमच्या माध्यमातून राहायला गेला. ज्यावेळी खारघर पणसवाडी संघ अडचणीत होता त्यावेळी महादेवना तब्बल 18 चेंडूमध्ये 37 धाबा कुठल्या होत्या. मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता आणि तिथून मात्र धावसंख्या बनवली गेली होती. या वेळचा चेंडू यार्कर लाईन चेंडू फेकल्याचा प्रयत्न केला जातोय. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या आयटमला क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचते, मात्र तोपर्यंत एकच धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. षटक क्रमांक दुसरा संपला जाता. 2 षटकांच्या अखेरीस उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करणाऱ्या मोदीमाल संघ जाऊन पोहोचलाय. 13 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. बारा चेंडून अजूनही 37 धाब्यांची गरज असणाऱ्या संघ पोहोचलाय. धावफलकीवरती आपण पाहतोय 13 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झाल्या. तिसरं षटक फेकण्यासाठी महादेवला आपण पाहतोय. इथून महादेववरती संपूर्ण अशा निर्बाध असणार आहे. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये होणार का? ज्या रीतीनं फलंदाजी केली होती महादेवनं, महादेवचा झेल सोडला होता तब्बल 4 या आकड्यावरती आणि ज्या फलंदाजानं तब्बल 15 चेंडू मध्ये 37 धाबा कुठल्या होत्या तो महादेवला आपण पाहतोय. एका झेलची किंमत काय असते मित्रांनो क्रिकेटमध्ये, या आज मैदानाच्या आतमध्ये महादेवच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मात्र तो गोलंदाजी मार्गवरती दाखल करण्यात आलाय. संघाच्या संगणकाने गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. सुरेशला पण पाहतोय ऑन स्ट्राईक इनवरती, त्याच्या सोबतीला गणेशला पण पाहतोय. एखाद्या फलंदाजाला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. या षटकावरती आक्रमण केला जाईल का हा प्रश्नचिन्ह आता मात्र महादेव आणि त्याच्या संपूर्ण टीमला असणाऱ्या. मात्र फलंदाजी तितकीच दर्जेदार आहे, मात्र इथून दाखवून द्यावी लागेल. फलंदाज सुरेश या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलं तर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर केला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही, मात्र वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये. ज्या रीतीनं पहिलं षटक आपण पाहिलं होतं फलंदाज सोमनाथनं फेकलं होतं, ज्यानं फक्त 6 धाबा खर्च केलं, 1 विकेट मिळवली होती. दुसरं षटक मनोजच्या माध्यमातून राहिलं होतं, फक्त 7 धाबा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली होत्या. आणि त्यानंतर गोलंदाज महादेवला आपण पाहतोय. महादेवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. सुरेश वाघला पण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवरती. सुरेशच्या बॅटमध्ये मोठाले फटके येतील का? हा ट्रॅकर चेंडू होता आपटे बार, मात्र पंच आमच्या कडव्यातील वाईट बॉल. अभ्यंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावपलकीवरती 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही जर आपण पाहायला गेलो तर मात्र इथून मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. याही षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 11 चेंडू 36चं समीकरण अजूनही बाकी आहे. मात्र 36 धाबा जमवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह मोदीमाल टीमच्या पाठीराख्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. आडव्या बाटने केल्याचा प्रयत्न, मोठ्या फटके सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एस्टनच्या मागे फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण राहिलं जातं. फक्त सिंगल मिळवले जाईल. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धावपलकीवरती जाऊन पोहोचला तो 15 या आकड्यावरती.
15 धाबा धावफलकीवरती. अजूनही या षटकामधील जर आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 4 चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह मोदीमाल टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये पाहायला मिळेल. एका साईडला गोलंदाजी करणारा खारघर फणसवाडी संघ भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये राहायला गेलाय. मात्र ज्या वेळी संघ अडचणीत सापडला जातोय त्या वेळी महादेवच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. यावेळी आपण अशा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या गणेशला आपण पाहतोय, ज्यानं 2 चेंडू पेस केला, फक्त एका धाब्याचं योगदान आपल्या टीमसाठी दिला. तर या षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील महादेवच्या माध्यमातून, इथून मात्र चांगली गोलंदाजी राहिली गेल्या. पंचांच्या उजवीकडनं उजव्या हाताचा वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. मात्र त्याच्या संपतीला फलंदाजी करणार असताना यावेळीचा चेंडू मात्र फुलर लेनचा बॉल होता. पंच आमच्याकडे बघतील सिटीजन नो बॉल, नो चेंडू फेकला जातोय. 1+1 अशा 2 धावा मिळल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरसावेल, धावफलकेवरती जाऊन पोहोचेल संघ. आपण पाहतोय 17 या आकड्यावरती उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा मोदीमाल संघ. इथून फ्रीटची नामी संधी फलंदाजासाठी. ऑन स्ट्राईक केनवरती सुरेश वाघला आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये क्षमता शवकार षटकार टोकण्याची. मात्र सुरेशला इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, संघाला सावरावा लागेल. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला गेलाय आणि अडचणीत दूर करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल का. यावेळीचा चेंडू पॅडवरती आदळला जातोय. फ्रीटची संधी होती सर, इथून फलंदाज सेफ असेल मैदानाच्या आतमध्ये. पॅडवरती चेंडू आदळला जातोय आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही वेगाने कन्व्हर्ट केली जाते. सिंगल डबलने काही होणार नाहीये मित्रांनो. इथून मात्र मोदीमाल टीमच्या फलंदाजांना अव्वयाले करावे लागतील, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. ज्या रीतीनं महादेवनं फटकेबाजी केली होती, ज्या रीतीनं वाकडीच्या रमेशनं फलंदाजी केली होती, त्या रीतीची फलंदाजी आता मोदीमाल संघाच्या फलंदाजाला करायची आहे. मात्र फुलर लेनचा बॉल होता आडव्या बॅटने, समोर आपण पाहतोय लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं जाते. शतरक्षक तैनात आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त इथून सिंगल मिळवली जाते. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक मात्र रोटेट होईल. 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र धावफलकीवरती आपण पाहतोय 7 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 30 धाव्यांची गरज आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 5 षटकार टोकायचे आहेत. हा षटकार आला, या चेंडूवरती षटकार जर टोकला तर शेवटच्या क्षणी निर्णायक क्षणी चांगली फलंदाजी आणि चांगला सामना मैदानावरती पाहायला मिळेल. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा अंपायर सिग्नल फॉर नो बॉल. धावचीतची संधी, इथून मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल सुरेश पारधीची एक महत्वाची विकेट आहे. सुरेश मध्ये क्षमता आहे शवकार षटकार टोकण्याची, मात्र तो फलंदाज डेंजर झोन मध्ये पाहायला मिळतोय. नो बॉल फेकला महादेव या गोलंदाजानं. मात्र या सिंगलच्या मदतीने आपण जर का पाहायला गेलो तर फलंदाज सुरेश रनआउट साठी सर येस थँक्यू. रनआउट साठी तर निश्चित चेक केला जाईल. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते, घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जाते आणि इथून निश्चित आपण पाहायला गेलो तर येस आउट असेल, फलंदाज इथून बाद व्हावा लागेल. धक्का क्रमांक 4 लागला जाईल मोदीमाल टीमला. फलंदाज सुरेश वाघ बॅक टू द डगआउट. हॅलो, इथून गोलंदाज बाद केला जाईल पा. नवीन गोलंदाज इथून नवीन गोलंदाज वापरला जाणार आहे पा. 2 चेंडू बिमर फेकले, त्यानंतर या स्पर्धेमधून गोलंदाजाला बाद केलं जाईल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामधील संघ पोहोचलाय 20 आकड्यावरती. अजूनही 30 धाब्यांची गरज असणार आहे. 50 धाबा उत्तरार्धामध्ये बनवायच्या होत्या मोदीमाल टीमला. या चेंडूवरती एखाद मोठा फटका आला तर सामना शेवटच्या क्षणाला मात्र आपल्याला चांगला पाहायला मिळेल. मात्र या सामना भरपूर चांगला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता. ज्या रीतीने पहिला सामना आपण पाहिला होता बारदोली त्याच्या विरोधात वाकडी संघ, वाकडी संघानं बारदोली संघाला पराभूत केलं. आडव्या बॅटने ट्रॅकर बॉल होता, गॅप भरपूर मोठी बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती मिळतोय 4 धाबा.
शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये अजून सहा चेंडू अजूनही 26 धाब्यांची गरज असणार. 6 चेंडू 26 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळतोय. राहुल या गोलंदाजाला इथून प्राचार्य करण्यात आला. राहुल या गोलंदाजावरती संघाच्या संघटनाकडे विश्वास दाखवलाय. 6 चेंडू 26 समीकरण राहिला. 50 टार्गेट सेट केला होता आणि 50 धाबा बनवत असताना मात्र जर आपण पाहायला गेलो तर 4 फलंदाज देखील बाद झाल्या. शेवटचं षटक निर्णायक क्षणी मात्र कोणत्या संघाच्या बाजूने सामना येईल हेही पाहणं आता तितकाच महत्वाचं. हा ट्रॅकर होता आडव्या बाटना बॉलला पाठवलाय मिड विकेटला क्लिअर करत आउट ऑफ द पार. 6 धाब्यांसाठी टोकला जातो हा रुबाबदार संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार. पाच बॉल 20चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ मैदानावरती आपण पाहायला गेलो तर 5 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. 6 मध्ये 26चं समीकरण होता. पहिल्या चेंडूवरती षटकार आला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय राहुल वरती आक्रमण केलं जात आहे. चांगली फलंदाजी आहे. फलंदाजाच्या माध्यमातून फलंदाज आपण पाहतोय मंगेशच्या बॅटमधनं षटकार टोकला जातोय. वन्स अगेन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी मात्र मैदानावरती चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल प्राधान्य दिला. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धावफलकीवरती जाऊन पोहोचला. 31 या आकड्यावरती 4 चेंडू 19चं समीकरण राहिला. मात्र 4 चेंडू 19 धाबा डिफेंड केला जातील का गोलंदाजी करणाऱ्या कारगर पनसवडी टीमच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये 19 धाबा बनवल्या जातील का फलंदाजी करणाऱ्या मोदीमाल टीमच्या माध्यमातून. नो चेंडू पंच. हॅलो हे पहा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे पहा मित्रांनो. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असणार आहे पहा.
पंच पण आपला डिसिजन कळवायचं पहा. नो बॉल. चला फणसवाडी संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पहा मित्रांनो, उशीर होतोय. चला पंच आपला निर्णय आलाय, नो बॉल. खारघर. इथून लवकर डिसिजन घ्यायचं पहा पंच आपल्याला विनंती करतोय. खरं तर वेळ उशीर होत चाललाय. 3 बॉल अजूनही 10 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फार स्पर्धेचा नियमच असणार आहे, पंचाचा निर्णय अंतिम राहील त्यामध्ये कुठलीही शंका नसणार आहे.
पहा अजूनही 3 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. मोदीबाल टीम्सला इथून मात्र सामन्यामध्ये कलाटी निर्माण केल्या. फलंदाज आपण पाहिला ना तर मंगेशच्या बॅटमध्ये ज्या रीतीनं पहिल्या बॉलवरती षटकाराला सामन्यामध्ये पलटी मारल्या, फ्रीड संधी असणारी इथून मात्र एरवी स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमध्ये मागच्या बॉलवरती षटकार आला होता गणेश. आणि आता आपण पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 2 बंधूंची जोडी आज पाहायला मिळते मोदीमाल टीम्स कडनं. 3 बॉल 10 धावाचे समीकरण, ज्या रीतीने 6 बॉलमध्ये 26 बनवायच्या होत्या. पूर्ण मॅच मध्ये पलाटी मारली. हा बॉल पहा अतिशय यावेळेस देखील फटका फसला जातो बॉलामध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षण तैनात आहे परंतु फ्रीडचा बॉल या विकेट नसणार या इथे दुसरीसाठी परतले. यावेळेस मात्र बाद व्हावं लागणार या मंगेशला मात्र परतावं लागणार या. फलंदाज इथून मात्र बाद होईल. हॅलो 10. चला स्पीडअप घ्यायचे पहा. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या मोदीमाल टीमला. मात्र फलंदाज जाऊन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय जनक अक्षरशः मात्र या सामन्याला कराने दिले. यू मिस इन डेफिनेटली. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. फलंदाज बाद एस्टॅनचा वेध घेतला जातोय आणि इथून धक्का क्रमांक